नमस्कार शिक्षक मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? आज आपण निपुण महाराष्ट्र अंतर्गत इयत्ता 3री ते 5वी गणित या विषयांतर्गत संख्यावरील क्रिया या घटकांतर्गत स्तर क्रमांक 28 बघणार आहोत. मागच्या व्हिडिओत आपण स्तर क्रमांक 27 मध्ये स्थानिक किंमत ही संकल्पना वापरून 99 पर्यंतच्या संख्यांची वजाबाकी बघितली आणि ती वजाबाकी आपण बिनहाच्याची बघितली. आता या घटकाची माहिती आपण मागील व्हिडिओमध्ये घेतली. आज आपण या व्हिडिओमध्ये स्तर क्रमांक 28 वरील विद्यार्थ्यांना अंतिम स्तर गाठता येण्यासाठी ज्या काही विविध समस्या येतात आणि त्या समस्यांचं निराकरण करण्यासाठी त्यावर काय उपाय करावेत या उपायांच्या कृतीचा आपण हा व्हिडिओ बघणार आहोत. हा स्तर साध्य करण्यात अनेक अशा अडचणी विद्यार्थ्यांना येतात आणि जर का या अडचणींचं त्यांना येणाऱ्या समस्यांचं वेळीच निराकरण नाही झालं तर विद्यार्थी त्या ठिकाणी थांबतात आणि त्यांना तो स्तर गाठणे कठीण होतं. हा स्तर संपादित करण्यासाठी विद्यार्थ्यांना अनेक समस्या आहेत बरं का. त्यातील पहिली समस्या म्हणजे काय माहिती आहे? विद्यार्थ्यांना स्थानिक किंमत ही संकल्पना नीट न समजणे, म्हणजे थोडक्यात त्याचं दृढीकरण न होणे. आता शिक्षकाने ही समस्या कशी सोडवावी बरं? शिक्षकाने विद्यार्थ्यांना संख्या देताना किंवा संख्येच्या वाचनाचा सराव करून घेताना संख्यांचं स्थान काय आहे, त्या संख्यांच्या अंकाचं स्थानिक किंमत काय आहे आणि शिवाय त्या संख्येचं विस्तारित रूप करताना ते कशा पद्धतीने होईल हे प्रत्येक वेळी जाणीवपूर्वक विद्यार्थ्यांना समजावून देणं अपेक्षित आहे. उदाहरणार्थ बघूया आपण. 45 ही संख्या आहे. 45 या संख्येतील 5 हा अंक जर आपण बघितला तर त्याचं स्थान हे एकक आहे आणि स्थानिक किंमत त्याची किती आहे तर 5. आणि 4 ह्या अंकाचं स्थान जर बघितलं तर त्याचं स्थान आहे दशक आणि त्याची स्थानिक किंमत आहे 40. बरोबर ना? आता या 45 संख्येचं आपण काय करूया, विस्तारित रूप बघूया. हे विस्तारित रूप आहे 40 अधिक 5 म्हणजे 45 असं त्याचं विस्तारित रूप आहे. आता याचा सराव आवश्यक आहेच, परंतु सराव कसा घ्यावा या समस्येवरील उपाय म्हणजे काय की ह्या संख्या लिहित असताना चौकटी वहीचा लिहिण्यासाठी वापर करावा. तसंच आपल्याकडे शासनाने पुरवलेली जी गणित पेटी आहे त्या गणित पेटीमध्ये वजाबाकी पाटीचा आपल्याला अतिशय चांगल्या पद्धतीने वापर करता येईल जर आपण वजाबाकी विद्यार्थ्यांकडून सोडून घेण्यासाठी ते वजाबाकी पाटीचा सातत्याने वापर केला तर. आपल्याला संख्यांचे वेगवेगळ्या प्रतीकांच्या स्वरूपात वाचन करून घेता येईल आणि अशा प्रकारे जर आपण सराव घेतला तर वरील समस्येचे निराकरण हे 100% झाल्याशिवाय राहणार नाही. आता आपण समस्या क्रमांक 2 कडे वळूया. समस्या क्रमांक 2 ती म्हणजे अंकांचं स्थान विसरून वजाबाकी करणे. आता ही समस्या सोडवण्यासाठी आपल्याला काय करता येईल ते बघूया बरं. आता अंकांचं स्थान लक्षात राहण्याचा सराव घेणे. यासाठी संख्या लिहून संख्यांचं स्थान, अंकांचं स्थान याचा सराव घेणे. त्यानंतर वजाबाकी करताना ती एककाकडून सुरुवात करत करत पुढे जाणे हे फार महत्त्वाचं आहे आणि हे जाणीवपूर्वक शिक्षकांनी विद्यार्थ्यांना समजावणं देखील तेवढंच महत्त्वाचं आहे. म्हणजेच उजवीकडून डावीकडे जावे. यासाठी आपल्याला गणित पेटीतील वजाबाकी सोडवण्यासाठी जी पाटी दिली आहे त्याचा आपल्याला सातत्याने वापर करून घेता येईल, चौकट वहीचा वापर करून घेता येईल. आता आपण समस्या 3री बघूया. यामध्ये ही जी काही समस्या आहे ती म्हणजे वजाबाकी करताना खालच्या संख्येतून वरचा अंक वजा करणे. बरेचदा आपण वर्गामध्ये विद्यार्थ्यांचा वजाबाकीचा सराव घेत असेल त्यावेळेस काय होतं की विद्यार्थी वरील अंकातून खालील अंक जर वजा होत नसेल तर खालच्या अंकातून वरचा अंक वजा करतात. बरेचदा आपल्याला वर्गात असा अनुभव येतोच आणि मग वजाबाकी चुकते. अशा वेळी ही समस्या टाळण्यासाठी संख्यांचा लहान मोठेपणा याचा सराव जाणीवपूर्वक करून घेणे अपेक्षित आहे. तसेच दैनंदिन जीवनातील जे काही वेगवेगळी उदाहरणं आहेत त्याचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सराव करून घ्यावा. वजाबाकीचे जास्तीत जास्त उदाहरणं सोडून घ्यावे आणि हे सोडवण्यासाठी आपल्याला विद्यार्थ्यांसाठी खास करून कृतीपत्रिका तयार करून घेता येतील आणि त्या कृतीपत्रिकांचा सरावासाठी वापर करता येईल. आता आपण समस्या क्रमांक 4 बघूया. ती आहे वजाबाकी करताना हातचा घेताना होणाऱ्या चुका. बरोबर. आता ह्या समस्येवरील उपाय म्हणजे काय की हातचा घेताना ज्या अंकातून आपण हातचा घेतो त्याला काट मारतो, म्हणजे त्यावर तिरपी रेघ मारून घ्यावी. बरोबर. आणि त्यातून 1 वजा करावा. उरलेली संख्या वर लिहावी आणि मागील संख्येत हातचा मिळवावा. अतिशय सोपी अशी पद्धत आहे.
सोपी वाटत असली तरी विद्यार्थ्यांच्या दृष्टीने थोडीशी कठीण आहे, परंतु सातत्याने याचा जर सराव केला आणि ते सराव करत असताना वेगवेगळ्या संख्या घ्याव्या, वेगवेगळ्या प्रकारची उदाहरणं घ्यावी, दैनंदिन जीवनातील त्यांच्या परिचयातील उदाहरणं जर घेतली तर 100% ही समस्या सुद्धा सुटेल. यासाठी विद्यार्थ्यांना कृतीपत्रक तयार करून वर्गात आणि घरी देखील सराव करून घेता येईल. आता आपण 5व्या समस्येकडे वळूया. समस्या क्रमांक 5 आहे, वजाबाकी करताना बोटं, मणी, खडे, बिया आणि इतर वस्तू विद्यार्थी मोजून वजाबाकी करतात, परंतु त्याच्यात चुका होतात. ही महत्त्वाची समस्या आहे. वरील समस्येसंदर्भात होणाऱ्या चुका टाळण्यासाठी वस्तू मोजताना शिक्षकाने विद्यार्थ्यांकडून सातत्याने संख्या पुढे मोजून सराव करून घेणे अतिशय आवश्यक आहे. त्यासाठी प्रत्येक वेळेस एकच वस्तू न वापरता कधी बोटं, कधी मणी, कधी दगड, कधी गोट्या किंवा परिसरात ज्या काही वस्तू त्यांच्या परिचयाच्या उपलब्ध होतील त्या बदलून बदलून प्रत्येक वेळेस घ्याव्यात आणि खास करून जाणीवपूर्वक त्यांना सांगावं की बाळा, आपल्याला वस्तू पुढे मोजून घ्याव्यात. आपल्याला गणित पेटीत देखील वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू दिल्या आहेत, त्यांचा प्रभावीपणे निश्चितपणे आपल्याला वापर करता येईल आणि ह्या आव्हानाचा आपल्याला त्या ठिकाणी निराकरण करता येईल. अशा प्रकारे शिक्षक मित्रांनो, आपण विद्यार्थ्यांकडून हातच्या वजाबाकीचा उदाहरणांचा सराव केल्यास आपला वर्ग, आपली शाळा आणि आपला महाराष्ट्र निपुण होईल अशी निश्चितपणे आशा बाळगूया. धन्यवाद.